आणि सगळी फिरून फिरून माझ्या चांगलं वाटायला बोलत होतं. किती बी आजारी असलं तर काम करावं लागतंय, हे करायला लागतंय, ते करायला लागतंय. ह्यांचं कसं आहे माहिती आहे का ना, दुसऱ्याला दाखवायचं बायकोची किती माया करतोय. प्रत्येक जण हीच म्हणतंय या पूनम ताईचा नवरा किती माया करतोय. एक दिवशी माया केली का दुसऱ्या दिवशी नाही काम कर ना काय शिव्या द्यायच्या, टुचून बोलायचं, दात खाऊन बोलायचं. काल काम करते तर राहू दे, कशाला करते, तुझं दुखतंय पोटातलं राहिलं नाही. आणि आज जरा काम केलं नाही, जरा झोपली तवर झाला कालवा चालू. झोपली म्हणजे मी बी शेंगा फोडत होती. एक लयतले अर्धा पाऊण तास बसली असेल, झोपली असेल. पुन्हा उठून शेंगाच फोडती. आधी बी स्वयंपाक भांडी झाली का शेंगाच फोडत बसली या. तरी बी काय घेणं देणं नाही कुणाला. काय सगळा राग ही कशाचा आहे, संध्याकाळी मी स्वयंपाक केला नाही. कापडांच्या घड्या घालत बसली. माझी एक साडी पुरीने फाडली म्हणून त्याला ठिकाळ जोडत बसली. पुन्हा स्वतःनंच बोलवलं, स्कूटी घेऊन वर ये, हे आणायचं आहे खातन मकाची पिशवी उरलेली म्हणून. आणि पुन्हा वरनं अजून मलाच बोलायचं. माणसाला किती बोलावा आणि किती नाही. खरंच मला सहनशीलतेच्या पलीकडे होतं. एखाद दिवशी माझं दुखतंय करतंय, मी तशीच सहन करते. या हसती बोलती म्हणजे ह्यांना वाटतं राहिलं काय की दुखायचं. म्हणते जाऊ दे मरू दे, दुखतंय म्हणून पैसे कुठवर घालवायचं. किती बी काय बी केलं कुणासाठी तर काय नाही. नुसतं माणसासमोर म्हणायचं मेलं म्हणजे गेलं, काम काय घेऊन जायचंय काय संगण, पैसा अडका काय संग न्यायचा आहे का. मग कशाला आता मटा बोलायचं. रागा वैतागानं मी आपली येऊन बसली इकडे घराच्या मागच. गुणाला काय एक नको बोलाय, दोन नको, आपलं गपचूप बसलेलं बरं. तोंडालाच लागाय नको कुणाच्या. प्रत्येक जण येते, प्रत्येक जणाला स्वतःचं काम दाखवते. ती माझं काम कुणालाच दिसत नाही. सकाळी किती मोठ्या भाकरी केल्या, कालवण केलं, भात केला, दूध तापवली, लेकरासनी खायला देते या. माझं काम कुणाला दिसत नाही. भांडी पडलेली तेवढी घासते, घर आवरती या. ह्यांची वरची उचलाव काम सगळ्यांना दिसते, ते घरातलं काम कुणालाच दिसत नाही. नाही म्हणत सकाळी माणसं जेवाय वाढली. मावशी सकाळी आली खातीच काटायला, न जेवता बिचार तिथनं आली म्हणून भाकरी वाढीव केल्या. ते अमोल भाऊजी आलं ट्रॅक्टर घेऊन, त्यांच्या वाटणीच्या भाकरी केल्या. पुन्हा राहिल्या होत्या 1-2 भाकरी मगाशी खाल्ल्या पोरांनी. किती बी केलं तरी कमीच आहे. 2-3 दिवस झालं मला ताप येतोय, पण मी म्हणा ना ताप येतोय. स्वतः नका जेवण करणार, त्यांच्या जेवणाची काळजी करायची. पण कोण विचारत नाही जेवली का नाही. ती म्हणते ती का नाही, वरची माया न उपाशी निज ग बाया. माणसासमोर काल तर किती काम करू नको, मेलं म्हणजे गेलो, कोण कोणाला इचरत नाही, कोण काय नाही. किती नाही ती लेक्चर देतात, किती काय. माणसाला वाटावा किती माया करतंय बायकोची किती नाही. कुठल्या बी किरकोळ कारणावरनं लगी झालं शिव्या चालू. तोंडात सारख्या शिव्याच आहे त्या. 5वीलाच पुजले त्या या. माणूस ऐकून घेतो म्हणून किती बोलावा. अजून हे सगळी म्हणाय चालू आहे, ती झालं हिचं चालू, हिचं गारान चालू झालं, हिची नाटकं चालू झाली. माणसाला कसं वाटतं, जीवाला आल्यावर तरी माणसाला मन थिरी पाहिजे. कालवणाला नाही म्हणून शेंगा सगळ्या लेंड्या फिंड्या, काही अंगठा कसा झालाय माझा शेंगा फोडून सगळी काळजी करायची. कालवण सकाळी उठून आपल्यालाच करायचं आहे, कालवणाला कुठं नसतंय. सकाळी माझी किती अब्द झाली माझी मला माहीत आहे. ती उकाळ कवा घासू म्हणून परातीत खरडत बसली शेंगदाणा. कशाला कुणाला काय दिसतंय ती. मी आता 2 शब्द बोललेले लगेच सगळ्यांना दिसन. उठसूट सगळ्यांच्या डोळ्यात मीच खुपते. आणि प्रत्येक जण माझं नाव घेऊन बोलत नाही. पण मी एवढी विद्युत खेळून नाही की मला कळत नाही. मी गप बसते, कुठं भांडा लागावा, कुठंही करावा. आणि अजून वरनं म्हणायचं कुणाला नाही बोललं तर अंगावर ओढून घेते ती. तुम्हाला ज्याला बोलायचं उद्देशून मग एकालाच बोलायचं.
सगळ्यांना कशाला त्यात ववायचं. एखादं काम माझं कमी झालं, एखाद्या वेळेस माझ्याकडून काही काम एखादं चुकलं का लगेच झालं ह्याच्यावर त्याच्यावर लेकराव बिकराव घालून सगळी बोलाय मोकळी येते. अजून वर्ण म्हणायचं कुणाला नाही बोललं तर अंगावर ओढून घेते ती. मला एवढं कळत नाही म्हणायला, मी ती अनु बापू सुद्धा नाही. सगळं कळतंय मला, सगळं मला चालती माणसं काय विचार करते ती सगळं कळतंय. पण मग भांड्याला लागून म्हणून गप बसते मी. आपण बोललं का समोरच्याला बोलायला कशाला, उगं भांडण लागतं तसंच बोलत बोलत गेलं म्हणजे. सगळी तशी करते ती खुनशावाने. नवरा बी त्याच मापाचा आहे, घरातली सगळी त्याच मापाची ती. सगळ्यांना मी समजून घेते पण मला कोण समजून घेत नाही. काय एवढं मी पाप केलंय मला समजून घेत नाही ती. सगळ्यांना समजून घेते प्रत्येक गोष्ट. कोण सुद्धा कुठली सुद्धा बाई एवढं समजून घ्यायची नाही, एवढं मी समजून घेते सगळ्यासनी. आपलाच परपंच आहे, कुठंही करायचं, आपलंच उघडकीच करायचं. नवरा आपलाच आहे, सगळी आपलीच आहे ती म्हणून. सगळ्यांचं झाकून नाही व्हावा ती मलाच फिरून पडते ती. माझ्या इतकं मानसिक टेन्शन कुणाला नसेल या जगात. जिथल्या पुरतं म्हणते जाऊ दे मरून सगळं विसरून जायचं. काय टेन्शन घेईल ते आपल्याला टेन्शन येतंय. पण मी एवढं टेन्शन घ्यायचं नाही प्रयत्न करत, तरी एक तास बसलं का सगळं विचार डोक्यात खेळतात. आपण एवढं चांगलं आहे पण आपल्याच बाबतीत असं का घडतंय. मी सगळ्यांचा चांगला विचार करते. कुणी माझ्यासोबत वाईट केलं, कुणी माझा वाईट विचार केला तर त्यांचं बी चांगलं होऊ दे. आधी सगळ्यांचं चांगलं होईल, त्याच्या पाठोपाठ आपोआप आपलं चांगलं होईल म्हणते. माझं चांगलं व्हायचा प्रश्नच नाही. काय गेले जन्मी मी पाप केलं तर ती माझ्या आजपर्यंत येते नशिबाला काय माहिती. दोन दिवस उशिरा उठते मान्य मला सकाळची कंबर उठवत नाही, पण उठल्यावर माझं हाय ती माझं मापाचं माझी मी काम करतेच. कुणाला म्हणत नाही का काम केलं नाही काय नाही. एक शब्द दुई जागी कुणाला करत नाही. माझं रुटीन मला जेवढं होतंय 2 हातानं तेवढं माझी मी करत असते. माझ्या जागी एखादी तर दुसरी बाई असती ना, काय केलं असतं तिनं सांगता आलं नसतं. मी एवढं घाटा घुटते. सगळी आपलीच आहे ती. लय सहन करते मी, लय म्हणजे लय. मला काय खायला प्यायला नाही घरात असं नाही, पण टेन्शन मला लय आहे जास्त. त्याच्यामुळे माझ्या अंगी लागत नाही. सगळं टेन्शन दाखवावं असं नसतंय. सगळ्याच गोष्टी दाखवावत्या, सगळ्याच गोष्टी सांगावत्या. मनातल्या मनात काय गोष्टी जुरत असते त्या. सगळं सांगितलं, घरातल्यासनी सांगितलं, तुम्हाला सांगितलं म्हणजे बोजा हलका होतो नाही. घरात तुम्ही जाऊ द्या, तुम्ही बाहेरचे तुम्ही असंच बघताय समोरासमोर, पण घरातल्यासनी तर मनात माझ्या काय चाललं हे तर कळायला पाहिजे का नाही. आपण किती चुकीचं वागतो तिच्यासोबत, तरी सुद्धा ही काय बोलत नाही एक शब्द दुई जागी. एवढं समजून घेते या. हिला पण आपण समजून घ्यावा असं नाही. मला कशाला कोण समजून घेत आहे. मी सगळ्या जगाला समजून घेते. मी जलमताच ती ठेका उचललाय सगळ्यांना समजून घ्यायचा. पै पाहुणी बी काय म्हणते ती, असू दे तू दोन वर्ष का होईना आधी आलीच घरात, तू घेत जा समजून. सगळ्यांचं हीच म्हणणं आहे, मी समजून घ्यायचं. जरी ती मानानं मोठी असली, तू वयानं मोठी आहे, तू जरा समजून घ्यायचं. तुझा नवरा बाहेरचं व्यवहार बघतोय त्यामुळे तू समजून घ्यायचं. कुठवर समजून घेऊ मी, मनात कुठवर साठवून ठेवू तरी.